गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आता सुरू झालेली आहे। वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू होण्याआधीच गोंधळ पाहायला मिळतोय। सभा ठिकाणाच्या गेटवरती विरोधकांचा गोंधळ पाहायला मिळतोय। शोमिका महाडिकांच्या समोरच हा गोंधळ पाहायला मिळतोय। त्यांच्या समर्थकांकडून देखील कार्यकर्त्यांकडून देखील हा गोंधळ केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील। स्वप्नील, गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये यावर्षी देखील पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळतोय। नक्कीच प्रथमेश, कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडते आणि या सभेमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याचं पाहायला मिळते। सत्ताधारी गटाचे समर्थक आणि विरोधी शोमिका महाडिक यांच्या गटाचे समर्थक आमने सामने आलेले आहेत। विरोधकांनी गेटवर गोंधळ केला आहे, तसेच काही विरोधकांनी सध्या आता सभेमध्ये देखील गोंधळ घालण्यास सुरुवात केलेली आहे। सत्ताधारी गटाकडून ठराव मांडण्यास सुरुवात करण्यात आली आहे, परंतु हे ठराव अमान्य असल्याचं विरोधी गटाच्या समर्थकांचं म्हणणं आहे। त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या सभेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं पाहावयास मिळते। या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। सत्ताधारी गटाकडून मांडण्यात येत असणाऱ्या विधेयकांना प्रत्येक विधेयक हे नामंजूर असल्याचे फलक दाखवून आता सध्या विरोधी गटाकडून जोरदार विरोध केला जात असल्याचं पाहायला मिळते। रमेश, नक्कीच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। गोकुळ